ही उपासना का नसल्यामुळे निर्गुणाची सुद्धा आपल्याला उपासना करता येते. त्याच्यात दोन प्रकार दिले, एक संवादी आणि एक विसंवादी. संवादी जरी भ्रम असला तरी पण तो इष्ट फलाला काय करतो, आणि विसंवादी भ्रम आहे केवळ क्षीण असतो. त्याच्यामध्ये हे सांगितलं केवळ संसार करणं म्हणजे नुसता क्षीण आहे, आणि उपासना ही फलाला काय करते. संवादी ब्रह्मता पुंसा प्रवृत्त्यात स्यात् मानतः, आणि परमात्मे तिच्यात तथोपास्ति मानंतरी कारणायंता. संवादी भ्रमता पुंसा प्रवृत्तस्य अन्यमानतः. संवादी भ्रम म्हणजे भ्रमच आहे तो, पण त्याला प्रकाश दिसला, काय दिसला म्हणून मनी आहे असं समजून तो तिकडे धावत गेला, त्याला मण्याची का झाली. त्याप्रमाणे संवादी भ्रमता पुंसा प्रवृत्तस्य अन्यमानतः. संवादी ब्रह्माने युक्त असलेला पुरुष आणि तो घेण्याकरता प्रवृत्त झाला. अन्यमानता म्हणजे प्रमाणाच्या द्वारा. प्रमेय चेत तथोपास्ति मानंतरे आणि कारण आहेत. प्रमेय चेत म्हणजे अन्य आणखी आणि प्रमाणाच्या द्वारा आणि तो प्रवृत्त झाला असल्यामुळे प्रमेय चेत. त्याला ज्ञान, प्रमा म्हणजे ज्ञान, बरं का, असे दोन घ्यायचे. प्रमाणाच्या द्वारा होते त्याला काय म्हणायचं, प्रमा असं म्हणजे. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. प्रमेय चेत म्हणायला म्हणजे जो संवादी ब्रह्माने युक्त असलेला पुरुष आणि त्या याच्याकडे प्रवृत्त झाला असताना प्रमेय ते ज्ञान जसं आणखी प्रमा होत असते म्हणजे फलाला कारणीभूत होते. तथोपास्ति मानंतरे कारण आहेत. मग समाधी भ्रमाप्रमाणे तथोपास्ति म्हणजे उपासना सुद्धा कारण आहेत, म्हणजे कालांतराने फलाला काय होते, प्राप्त होते. आता जरी आपल्याला फल दिसलं नाही तरी कालांतराने ती फलाला काय होते. तथा म्हणजे वरच्या दृष्टांत जसं संवादी भ्रम असूनही सुद्धा इष्ट फलाला काय होतं, त्याप्रमाणे उपासना भ्रम असूनही सुद्धा इष्ट फलाला काय होते ते तथोपास्ति मानंतरी कारण. लगेच होते का काय कालाने होते काय काय. ज्ञानाचं फल मात्र बरं ताबडतोब तुमची इच्छा असं डोळ्यासमोर घटायला नंतर आणि ज्ञान झाल्याशिवाय साखरेचा कडा तुमची इच्छा स्वतः तोंडात पडल्यानंतर गोड लागणं हा त्याचा काय स्वभाव आहे. त्याप्रमाणे आणि ज्ञानाचं हे कोणाचं प्रकरण आहे ते लागले ज्ञान होते. ज्ञान आणि ध्यान दोन मध्ये आहे ना. ज्ञानाने सुद्धा प्राप्ती पण ताबडतोब होत असते, काय होत असते, आणि उपासनेने प्राप्ती होते पण ती कालाने होत असते. पण फलाला मात्र प्राप्त झाल्याशिवाय काय करायचे. सांख्ये प्राप्यते स्थानम तदयोगी एकम सांख्येचे योगांचे. म्हणून तथोपास्ति अनंतरे कारण आहेत. कालांतराने तथोपास्ति म्हणजे उपासना ही फलाला कारणीभूत झाल्याशिवाय राहत. मग उपासना फुकट गेले की फलाला देऊन उत्तीर्ण झाली. उपासना आहे उपासनेचा प्रकार ते उपासनेमध्ये असे तुमची इच्छा असो अथवा नसो तरी पण फल प्राप्त होणारच. उपासनेचा यथार्थ नाही तर करा. एखादा कल्पना करा, सुंदर कीर्तन करतो म्हणा, गायन करतो किंवा काही व्याख्यान करतो एखादा विद्यार्थी, सहज मनुष्य त्याला विचारतो कुठे शिकला, काय शिकला, आमका झालं. म्हणजे पोरगा चांगला असतो म्हटलं काय 2 महिने पाहतो वारकरी शिक्षण संस्थेत होतो. फुकट जात नाही.
ते शेण घेऊन सुद्धा माती घेऊन उठत असतं ते असं आहे ते. म्हणून तर किती प्रयत्न करा आम्ही पाहतो ना याच्यापासून आळंदीतला विद्यार्थी दुसरीकडे जाण्याकरता नापसंत करतो. मग जरा सांगावं लागते विद्यार्थी जास्त झालेले आहे, आपली शाखा पंढरपूरला जा की पंढरपूरला तर म्हणलं हे काय. मग त्याचं उत्तर कायच असते, यावर्षी